या आस्तिक मुलींनी मध्यस्थी केली आणि जन्मेजय राजाला सांगितलं, राजा अरे तू हे सगळं कशासाठी करत आहे? म्हटले ज्या सर्पाने माझ्या वडिलांचा जीव घेतला त्याला मी या पृथ्वीवर राहू देणार नाही, किंबहुना या विश्वामध्ये राहू देणार नाही, मी त्याला संपवल्याशिवाय राहणार नाही, किंबहुना सर्पांची सगळी प्रजाती संपून टाकणार आहे. त्यावेळेस आस्तिक मुली त्या जन्मेजयाला सांगतात, अरे काय वाटतंय तुला? तुझे वडील पिशाची योनीत गेले असतील, प्रेत योनीत गेले असतील. अरे महान असे तपस्वी साधना करणारे तुझे वडील होते. तुझे वडील जाताना श्रीमद भागवत ग्रंथ श्रवण करून गेलेले आहे, ते कृष्णाच्या लोकांना गेलेले आहे आणि सदैव मुक्तीचे अधिकारी झालेले आहेत. तुला हा सगळा खटाटोप करण्याची गरज नाही. हे ऐकल्यानंतर जन्मेजय राजाच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडला आणि जन्मेजय राजा विचार करायला लागला, माझ्या वडिलांकडे 7 दिवस होते.